नमस्कार. MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण एक महत्त्वाचे लेक्चर इथे घेतोय, ते म्हणजे येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा, अभ्यास करत असताना कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक अभ्यासले पाहिजे, कोणत्या टॉपिकला किती महत्त्व द्यावे आणि विशेष महत्त्वाची एक बाब म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तो इतर GSच्या विषयांना कसा कनेक्ट करावा जेणेकरून GSचा सुद्धा अभ्यास होईल. असे हे सर्व काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण या लेक्चरमधून जाणून घेऊन लेक्चरच्या शेवटी मग सोर्स कोणकोणते वापरायचे हे सुद्धा बघू. तर आता आपण आपल्या लेक्चर सुरू करूया. परंतु त्याआधी जर आपण MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा. तिथे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल जे काही असेल तर ते तिथं मिळत राहील. तर आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर, आपल्या लेक्चरवरती, ते म्हणजे करंट अफेअरचा अभ्यास नेमका कसा करावा. आता करंट अफेअर हा जर विषय म्हटला तर MPSC कंबाईन आणि MPSC राज्यसेवा या दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तो पूर्व परीक्षेसाठी पण महत्त्वाचा आहे आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. मग यामध्ये जो काही आयोगाने सिलेबस दिलेला आहे तर आयोगाने 3 शब्द इथं टाकले: जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या काही चालू घडामोडी असेल, भारतामध्ये असेल आणि जगामध्ये, अशा तिघंही चालू घडामोडीचा अभ्यास आपल्याला इथं करायचा. म्हणजे सिलेबसमध्ये आपल्याला हे 3 जे काही शब्द दिलेले या 3 शब्दावरून अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना तो आपल्याला कसा करायचा आहे तर तो जे काही PYQs वगैरे आहे त्या अगोदर जे काही MPSCने क्वेश्चन विचारलेले त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता इथं एक मी मेम्स घेतली एक जस्ट जोक म्हणून, की कधी कधी काय होतं की आपण एक्झामला जातो आणि जनरली आपण काय करतो की मागच्या 1 वर्षापूर्वीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत असतो आणि होतं असं की तिथं कधीतरी 3 वर्षापूर्वीच्या चालू घडामोडी विचारले जातं 1-2 क्वेश्चन. मग आपल्याला असं वाटतं की चालू घडामोडीचा अभ्यास नेमका किती करायला पाहिजे आणि तो मागे करायला पाहिजे का, तर ते सुद्धा आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून कळेल. आता हे असं का होतं की काहीतरी संदर्भ असतो त्या जुन्या न्यूजचा आत्ताच्या न्यूजसोबत, म्हणून ते क्वेश्चन विचारले जात असतात. असं नसतं की तो खूप जुना म्हणजे प्रश्न असेल, त्याचा काहीतरी संबंध आत्ताच्या करंटसोबत असू शकतो, म्हणून तो प्रश्न विचारला जात असतो. आता जर आपण बघितलं त्याच्यामध्ये नेहमी विचारले जाणारे मग प्रश्न कोणकोणते, तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही मोजके टॉपिक आहे. पहिला टॉपिक त्यामध्ये जर आपण बघितला, विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडी या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेले. पर्यावरणविषयक घडामोडी. तिसरा टॉपिक कला क्रीडा सांस्कृतिक घडामोडी. चौथा टॉपिक सामाजिक शैक्षणिक घडामोडी. 5वा टॉपिक आंतरराष्ट्रीय घडामोडी. 6वा टॉपिक आर्थिक बँकिंग घडामोडी. 7वा टॉपिक राजकीय घडामोडी आणि 8वा टॉपिक आपण ज्याला म्हणूया इतर घडामोडी. मोजून जर आपण बघितलं तर हे जे काही 8 टॉपिक आहे तर या 8च टॉपिकवरती आतापर्यंत MPSCने क्वेश्चन विचारलेले. मग आता आपण ह्या प्रत्येक टॉपिकला बघूया, प्रत्येक टॉपिकवरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले, त्या प्रत्येक टॉपिकमध्ये सब टॉपिक कोणकोणते तर ते सुद्धा आपण इथं बघूया. आणि हे जे काही क्वेश्चन आता आपण इथं बघणार आहोत तर ते PYQ बघणार आहोत. म्हणजे मागे जे काही क्वेश्चन विचारलेले त्याचा आपण इथं संदर्भ घेतलेला आणि त्याच्यानुसारच हे टॉपिक तयार केले. आणि जर आपण हे व्यवस्थित ॲनालिसिस केलं लेक्चर तर तुम्हाला कळेल की नेमके टॉपिक कोणकोणते करायचे आणि त्या टॉपिकवरती क्वेश्चन हे कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. जसं की आता हा पहिला टॉपिक आहे विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडी. यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन बघितला, आता हे मी PYQ घेतलेले, जसं की इथे एक प्रश्न विचारलेला आहे की चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान किती होते. एक सिंपल क्वेश्चन आहे. इथं पृथ्वी 2 जे काही क्षेपणास्त्र आहेत त्याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. इथं एक क्वेश्चन विचारलेला आहे एका संस्थेबद्दल विचारलेला आहे. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली. मग आपल्याला काय माहिती पाहिजे, ह्या संस्था माहिती पाहिजे, ISA संस्था म्हणजे एक संस्था माहिती पाहिजे, NASA माहिती पाहिजे, CNA माहिती पाहिजे. म्हणजे ह्या संस्था आपल्याला माहिती पाहिजे. त्या संस्था काही कुठलं काही सॅटेलाईट वगैरे लॉन्च करत असेल तर त्या रिगार्डिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भारताची जी काही संस्था आहे इस्रो त्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. इस्रोने जसं की आता चंद्रयान 3 लॉन्च केलं होतं तर त्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आलेला इथं आपल्याला दिसतो. आणि क्वेश्चन काय अवघड नसतो, सिंपल क्वेश्चन असतो. फक्त आपल्याला एक तो एरिया कळायला पाहिजे त्या टॉपिकचा की त्या एरिया वरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो अंदाज आपल्याला कळणार आहे फक्त मागचे जे काही क्वेश्चन आहेत त्यानुसार. म्हणजेच जर आपण इथं हे क्वेश्चन बघितलं तर आपल्याला मग याच्यामध्ये टॉपिक कोणकोणते करायचे, तर सॅटेलाईट लॉन्च, एखादा काही सॅटेलाईट लॉन्च केला असेल, इस्रो असेल किंवा NASA असेल, या
ऑर्गनायझेशननी, तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही स्पेसीस फाउंड होतात, कधी प्राण्याची, कधी पक्ष्याची किंवा एखाद्या वनस्पतीची म्हणजे स्पेसीस सापडते आणि मग त्याला नाव वगैरे दिलं जातं. मग त्याचं जे काही लोकेशन असतं ते माहिती पाहिजे, त्याला नाव वगैरे का दिलं हे माहिती पाहिजे. म्हणजे यावरती सुद्धा आपण फोकस करायला पाहिजे. पाणबुडी निर्मिती, एखादी काही पाणबुडी निर्मिती जर झाली असेल तर त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. लढाऊ विमान, जर आपण स्वदेशी बनावटीचे काही विमान बनवले जातात, काही आपण आयातसुद्धा करतो विमान, लढाऊ विमानं, त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की मागे राफेल आपण आयात केलं होतं, मग त्याबद्दल माहिती पाहिजे. तो जो काही करार असेल त्याबद्दल माहिती पाहिजे. रेल्वे संदर्भात काही चालू घडामोडी असतात. आता रेल्वे संदर्भात जर म्हटलं तर रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कधी कधी नवीन टेक्नॉलॉजी येतात, कधी कधी त्यांची पोर्टल असतात. काही कुठली योजना असेल त्याबद्दलसुद्धा आपल्याला इथं गरजेचं आहे माहिती असणं. आता हे झालं विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडीबद्दल. पुढं जर आपण बघितलं पर्यावरण विषयक घडामोडी, इथं तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे बघा 2. इथं विचारलेलं एक मोहीम आणि इथं एक विचारलेलं आहे बघा की चक्रीवादळावरती क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे इथं जर आपण 2 क्वेश्चन बघितले की इथं बघा चक्रीवादळाचा क्वेश्चन आहे. जून 2023मध्ये भारताच्या पश्चिम भागातील समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशाला कोणत्या वादळाचा तडाखा बसला. हे जे काही चक्रीवादळ आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. कोणकोणते देश त्यांना नावं देतात, ते चक्रीवादळ कोणत्या समुद्रामध्ये म्हणजे तयार झालं, त्याच्यामध्ये काही हानी वगैरे झाली का, त्यासाठी गव्हर्नमेंटने काय तरतूद केली का, याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला पर्यावरण या भागाचा अभ्यास करायचा असेल तर मग त्यामध्ये हवामान बदल असेल त्याबद्दल आपल्याला कधी चेंजेस होतात वातावरणामध्ये, हवामानामध्ये, तर त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. चक्रीवादळ, जसं की इथं क्वेश्चन तुम्हाला दिसलाच आहे, चक्रीवादळ जर आलं असेल कुठल्या देशातून किंवा कुठल्या समुद्रात तर त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. वन अहवाल जे काही प्रसिद्ध होतात त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती असणं गरजेचं, किती व्याघ्र प्रकल्प आहे, कुठं त्यांची जी काही व्याघ्र गणना होते तर त्यामध्ये अव्वल राज्य कोणतं आहे, त्याच्यामध्ये रँक ज्या काही विचारल्या जातात, कोणत्या राज्यामध्ये म्हणजे वाघांची संख्या वगैरे किती आहे याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि 5वं म्हणजे परिषदा, म्हणजे या पर्यावरणविषयक परिषदा होतात काही, जसं की आता मागे COP28 ही एक परिषद झाली, मग त्या परिषदेबद्दल माहिती पाहिजे. अशा ज्या काही हवामान रिलेटेड म्हणजे किंवा पर्यावरणविषयक ज्या काही परिषदा वगैरे घेतल्या जातात, काही प्रोग्राम होतात, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला घडामोडीमध्ये पर्यावरण या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला हे 5 टॉपिक इथं माहिती असणं गरजेचे आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं कला, क्रीडा, सांस्कृतिक घडामोडी ह्या टॉपिकमध्ये, आता इथं बघा कलावरती एक क्वेश्चन विचारलेला तुम्हाला इथं दिसतोय की इथं हा एक क्वेश्चन आहे तर तो क्रीडावरती विचारलेला आहे. दुसरा एक क्वेश्चन हा सुद्धा क्रीडावरती विचारलेला आहे आणि हा एक कला वगैरे याच्याबद्दल एक क्वेश्चन विचारलेला, सांस्कृतिकसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे असे जे काही क्वेश्चन असतात तुम्ही इथं बघून घेऊ शकता तुम्ही. म्हणजे हे क्वेश्चन विचारले जातात कला, क्रीडा, सांस्कृतिक घडामोडीवरती. मग आता याच्यामध्ये जर आपण सब टॉपिक बघितलं तर मग जागतिक स्पर्धा ज्या काही होतात त्या स्पर्धेबद्दल माहिती पाहिजे. जागतिक वारसा स्थळे असेल जे काही युनेस्को वगैरे त्याला जाहीर करत असतं तर त्याबद्दल माहिती पाहिजे की भारतामध्ये जागतिक स्थळं कुठं कोणत्या स्थळाला दर्जा भेटला आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्थळाला दर्जा भेटला, एकूण स्थळं किती वगैरे ह्या सर्वांची माहिती असणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे साहित्य संमेलनं जे काही होतात त्याबद्दल माहिती पाहिजे. जसं मराठी साहित्य संमेलन असेल मग त्याचे अध्यक्ष कोण होते, कुठे पार पडलं, त्याचं म्हणजे काय टॅगलाईन वगैरे काय होती याबद्दल माहिती असणं गरजेचं. काही कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पुढं जर आपण बघितलं सामाजिक शैक्षणिक घडामोडी तर त्यामध्ये बघा इथे एक क्वेश्चन दिलेला आहे की कोणती संस्था ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट प्रसिद्ध करते. हे जे काही रिपोर्ट येतात सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्राबद्दलचे ते रिपोर्टबद्दल, इंडेक्सबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जे काही धोरण असतात त्याबद्दल माहिती असणं गरजेचं. जसं की तर जे काही शैक्षणिक धोरणे नवीन त्यावरती डिरेक्टली क्वेश्चन आलेले आहे आत्ताच्या 2023च्या एक्झाममध्ये. म्हणजे आपल्याला जरा सामाजिक शैक्षणिक घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये आपण सर्वेक्षण, जे काही सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षण होतात त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कुठले धोरण वगैरे गव्हर्नमेंटने राबवलं का त्याबद्दल माहिती असणं, जसं की इथं शैक्षणिक धोरण असेल किंवा मग इतर सामाजिक धोरण असेल त्याबद्दल. याच्या रिगार्डिंग काही योजना असू शकतात, सामाजिक योजना असेल, काही शैक्षणिक योजना असेल, जसं मुलींसाठी काही योजना असतात, प्रौढांसाठी काही योजना असतात, महिलांसाठी काही योजना असतात. तो एक भाग झाला सामाजिक योजनेचा, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आरोग्याबद्दल आपल्याला माहिती, त्याचे रिपोर्ट्स पण कधी कधी येतात, हेल्थ रिपोर्ट असेल काही किंवा एखादा
रोग चालू असेल त्या रोगाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं. जसं की मागे कोरोना वगैरे आला, त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे होतं. नवीन काही समजा स्कीम असेल गव्हर्नमेंटच्या, जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, याबद्दल आपल्याला माहिती, ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आरोग्य सामाजिक संस्था असेल त्याबद्दल आपल्याला माहिती असेल, कुठली सामाजिक संस्था काय काम करते त्याबद्दल माहिती, त्या संस्थेने काही जर योगदान दिलं असेल तर त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. 5वा टॉपिक जर आपण बघितला तर आंतरराष्ट्रीय घडामोडी. मग याच्यामध्ये जर बघा, युक्रेनकालीन पैकी कोणते धरण 2023मध्ये उद्ध्वस्त झाले आहे, हे एक प्रश्न आहे. इथं एक इंडोनेशियातील बाली येथे 3 ते 7 डिसेंबर 2013 कालावधीत जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्रिपरिषद बैठक झाली. म्हणजे जे काही संघटना असेल त्यांच्या ज्या काही परिषदा वगैरे होतात त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जागतिक जे काही आयात निर्यात असेल त्याच्यामध्ये व्यापार तोल हे जे काही चालत असतं त्याबद्दल माहिती असणं, म्हणजे आयात निर्यात जे काही व्यवहार वगैरे ट्रेड वगैरे होतात तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करत असो तर त्यामध्ये आपल्याला नियुक्त्या माहिती पाहिजे. काही कुठल्या संस्थेमध्ये, आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था असेल त्याच्यामध्ये कोणाच्या नियुक्त झाल्यात का, WTOचा अध्यक्ष असेल, WHO चा अध्यक्ष असेल, या ज्या काही संस्था असेल तर मग त्याबद्दलच्या नियुक्त माहिती असणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या संस्था व त्यांचे विविध अहवाल जे काही येतात त्याबद्दल माहिती असं, म्हणजे येतात बरेचसे अहवाल येतात त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. विविध ऑपरेशन्स, जसं गंगा कावेरी ऑपरेशन आपण मागे बघितलेलं असेल, जे काही ऑपरेशन गव्हर्नमेंट राबवतं, एखादा काही इन्सिडेंट वगैरे घडत असेल बाहेरच्या देशामध्ये, तिथून जर लोकांना म्हणजे भारतीय लोकांना सोडवायचं असेल तर मग तिथं ऑपरेशन्स राबवले जातात. किंवा काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काही इन्सिडेंट्स घडले असेल तिथं जे काही ऑपरेशन्स राबवले जातात त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. 4थं म्हणजे झालेल्या करार आणि परिषदा ज्या काही असतात तर त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी करार होतात देशादेशांमध्ये, ते माहिती, आणि असे जे काही इन्सिडेंट्स वगैरे घडतात त्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडीचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ह्या 5 टॉपिकला फोकस करायला पाहिजे. 6वा टॉपिक म्हणजे आर्थिक बँकिंग घडामोडी. हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये बघा, इथं ATM बद्दल विचारलेलं आहे. सोन्याच्या ATM कुठं ते झालेलं आहे, म्हणजे कोणत्या शहरात उद्घाटन वगैरे झालेलं आहे. इथं VCIP बद्दल एक म्हणजे त्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. इथं आर्थिक वर्ष, सार्वजनिक खाजगी भागीदारी मूल्यांकन समितीने 7 प्रकल्पांची शिफारस केली. म्हणजे जे काही आपलं म्हणजे अर्थसंकल्प वगैरे असतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला आर्थिक बँकिंग घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये बँकांच्या ज्या काही योजना असतील, जसं विविध ज्या काही बँका असतात, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या, पब्लिक सेक्टरमधल्या ज्या काही बँका असतात तर त्या विविध त्यांच्या कस्टमरसाठी योजना राबवत असतात, तर त्या योजनेबद्दल माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट काही योजना राबवतं आर्थिक बद्दल, म्हणजे त्याच्या रिगार्डिंग त्या योजना असतात. जसं की प्रधानमंत्री जनधन योजना असेल, हे एक आर्थिक बँकिंगची योजना आहे. त्या गव्हर्नमेंटच्या योजनेबद्दल माहिती पाहिजे. परकीय संबंधाबद्दल माहिती पाहिजे की नेमकं इकॉनॉमिकली, फायनान्शियली कसे संबंध आहेत देशादेशामध्ये, कुठला काय म्हणजे ट्रेड वगैरे असेल त्याबद्दल माहिती पाहिजे. किंवा आपण कर्ज वगैरे देतो त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं याच्यामध्ये नेक्स्ट म्हणजे 4था मुद्दा बजेट, म्हणजे तेच तुमचं अर्थसंकल्प वगैरे याबद्दल आर्थिक पाहणी अहवाल असतो महाराष्ट्राचा, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि 5वं म्हणजे कर, कुठले कर. मग आता त्याच्यामध्ये जे काही विविध कर असतात ज्याच्यामध्ये मग जसं की प्रत्यक्ष कर असेल, अप्रत्यक्ष कर असेल, मग त्याच्यामध्ये जे काही रँकिंग असेल, महसूल म्हणजे कुठून जास्त जमा होतं आहे, कर कोणता जास्त जमा होतं आहे, कोणता कमी होतो आहे, कोणतं, हे जे काही कर वगैरे असतात तर याबद्दलसुद्धा अपडेट असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला आर्थिक बँकिंग घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला 5 या टॉपिकला महत्त्व दिलं पाहिजे. 7वा म्हणजे राजकीय घडामोडी. याच्यामध्ये जसं की इंग्लंडचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या होत्या. आता हे तेव्हा काही इलेक्शन्स वगैरे झाले असं म्हणून इथं क्वेश्चन विचारलेलं आहे. असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. दुसरं म्हणजे जगदीप धनखड यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही याबद्दल एक क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे जे काही संविधानिक पदी नियुक्त केले जातात, ज्या इतर देशाच्या असेल किंवा भारतामध्ये असेल, तर याच्याबद्दल विचारलेलं असतं. पुढं जर आपण बघितलं त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती जे काही विधेयकं वगैरे असतात, तर अमेंडमेंट वगैरे होतात, तर त्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे जर आपल्याला राजकीय घडामोडीचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने 2 टॉपिकला
फोकस केलं पाहिजे. एक म्हणजे संविधानिक पदनियुक्त्या ज्या होतात त्या, आणि दुसरं म्हणजे घटना दुरुस्ती. या 2 टॉपिकवरती आपण फोकस करायला पाहिजे. आता जर आपण शेवटचा मुद्दा म्हणजे 8वा मुद्द्याकडं जर आलो तर इतर घडामोडी आपल्याला दिसत आहे. आता इथं तुम्हाला बघा की काही क्वेश्चन दिसत आहे की भारत सरकारने सप्टेंबर 2021 लक्ष्य भारत पोर्टल सुरू केलं. हा एक क्वेश्चन आहे, खाली तुम्ही तिथं बघून घ्या काय वाक्य. दुसरं अजून एक क्वेश्चन आहे की भारत सरकारचे चॅम्पियन ऑनलाईन पोर्टलशी संबंधित आहे टिंबटिंब. याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे की उडे देश का आम नागरिक अर्थात उडान ही योजना कधी सुरू झाली याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन. म्हणजे जर आपल्याला इतर घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट जे काही पोर्टल वगैरे लॉन्च करत असतं तर त्या पोर्टलबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना असतात विविध क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, अशा बँकिंग असेल, आर्थिक क्षेत्र असेल, याबद्दलच्या ज्या काही चालू घडामोडी असेल तर त्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. तिसरं म्हणजे उपक्रम. गव्हर्नमेंट काय करत असतं की विविध उपक्रम राबवत असतं. काही समजा जे काही दारिद्र्य रेषेखालील लोक असेल त्यांच्यासाठी काही उपक्रम असेल, कुठली योजना असेल त्यांच्यासाठी, किंवा आर्थिक दुर्बल जे काही घटक असतात त्यांच्याबद्दल काही उपक्रम असतात. ह्या जे काही उपक्रम योजना असेल तर त्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. याच्यामध्ये नेक्स्ट जर बघितलं इतर घडामोडीमध्ये, जसं की इथं बघा एक क्वेश्चन विचारलेला, जोड्या लावा. 2023च्या पद्मश्री पुरस्काराबाबत जोड्या लावा. इथं म्हणजे ज्यांना जे काही पुरस्कार वगैरे भेटला आणि त्यांना ते कोणत्या क्षेत्रामध्ये भेटलेलं, त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं आहे तर त्याचं एक कॉलम इथं दिलेलं. म्हणजे जे काही पुरस्कार असेल तर त्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. वर्षभरामध्ये म्हणजे मागच्या गेल्या एका वर्षभरामध्ये कोणकोणत्या लोकांना कोणकोणते पुरस्कार भेटले, ते कोणत्या क्षेत्रासाठी भेटले, त्यांनी काम काय केलं याबद्दल त्यांच्या पर्सनल समजा बायोग्राफी असेल त्यांची ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की जे काही समजा दिनविशेष असतात, जसं की इथं बघा एक क्वेश्चन आला होता रिसेंटली 2023च्याच एक्झाममध्ये आय थिंक, की युनेस्कोने 2023चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला. तर असे जे काही महत्त्वाचे दिनविशेष असेल त्या दिनविशेषच्या दिवशी जर एखादी काही घटना घडत असेल, जसं भारतीय प्रवासी दिन असेल, जागतिक महिला दिन असेल, जागतिक आरोग्य दिन असेल, असे जे काही महत्त्वाचे दिनविशेष असतात तर त्या दिनविशेषवरती सुद्धा आपण फोकस करायला पाहिजे. म्हणजे जर आपल्याला चालू घडामोडीचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला हे जे काही इथं मी 8 टॉपिक इथं म्हणजे सांगितले तर या 8 टॉपिकवरती आपण फोकस करायला पाहिजे. म्हणजे जर आपण ह्या 8 टॉपिकवरती फोकस केला तर चालू घडामोडीचा जो काही अभ्यास असेल तर तो आपण एकदम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू करू शकतो. तर हे होते काही क्वेश्चन, त्यांचं ॲनालिसिससुद्धा आपण इथं बघितलं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला हे कळालं असेल की चालू घडामोडीचा अभ्यास नेमका आपण कशा पद्धतीने करावा. आता शेवटी एक मुद्दा आपण बोललो होतो की शेवटी जो की लेक्चरच्या शेवटी येणार होतो, तर तो मुद्दा म्हणजे की नेमका आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी मग नेमकं सोर्स कोणते वापरायचं. आता तर आपण बघितलं की ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात, ह्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन की मग आता त्याच्यावरती नेमकं काम करायचं असेल, सोर्स कोणकोणते वापरायचे, तर आता मी इथं तुम्हाला सांगतो की सोर्स नेमके कोणकोणते त्याच्यामध्ये वापरायचे. तर इथं महत्त्वाचं म्हणजे की आता जनरली जे काही मुलं म्हणजे सुरुवातीपासून अभ्यास करतात, जे की मासिक म्हणजे मंथली ज्यांना चालू घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर मार्केटमध्ये 2 मासिक आहे. एक म्हणजे चाणक्य मंडल परिवारचं एक मासिक येतं, चांगलं मासिक आहे. दुसरं एक परिक्रमा मासिक. ह्या 2 मासिकपैकी तुम्ही कुठलंही एक मासिक वापरू शकता. आता जर समजा ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही पण एक्झाम द्यायची आहे तर मग अशा विद्यार्थ्यांना गेल्या 1 वर्षाच्या चालू घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर ते डिरेक्टली एअरबुक काही आहेत, चांगले एअरबुक 2 आहेत मार्केटमध्ये, त्यापैकी एक तुम्ही घेऊ शकता. पहिलं एक एअरबुक आहे म्हणजे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं एक एअरबुक येतं. दुसरं म्हणजे अभिनव पब्लिकेशनचं एक एअरबुक येतं. यापैकी तुम्ही कुठलंही एक एअरबुक घेऊ शकता. हे दोन्ही सोर्स म्हणजे मासिकमध्ये एकतर चाणक्य मंडल किंवा एकतर परिक्रमा पब्लिकेशन किंवा मग एअरबुक घ्यायचं असेल तर मग तुम्हाला एक सिम्प्लिफाईड आणि एक अभिनव पब्लिकेशन, अशा या दोन्ही एअरबुकपैकी एक आणि दोन्ही मासिकपैकी एक तुम्ही वापरू शकता. दोन्ही सोर्सेस चांगले आहेत. तर हे झाले चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठीचे सोर्स. तर आपण आता या लेक्चरमध्ये इथं थांबूया.